नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या भाषा विषयातील वाचन कौशल्य अंतर्गत अध्ययन स्तर 14 परिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह व अवरोहासह व योग्य गतीने वाचतो यावर आधारित खेळ व कृती आधारित अध्यापन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना या स्तरावर अध्ययनक्षम बनवणार आहोत. यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. ती म्हणजे काही चित्रे व शब्दांची कार्डे आपल्याला तयार ठेवायची आहेत. उदाहरणार्थ याप्रमाणे. तसेच शब्द कार्ड तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ याप्रमाणे. जेणेकरून या शब्दांपासून सोपे वाक्य तयार होऊ शकेल. आता प्रत्यक्ष कृती करत असताना आईचं पत्र हरवलं हा खेळ या ठिकाणी वापरायचा आहे. सर्व मुलांना याप्रमाणे वर्तुळात बसवावे. ज्या मुलावर राज्य आहे त्याच्या हातात एक चित्र कार्ड द्यावे आणि यात असे म्हणायला सांगावे की ताईचं चित्र हरवलं ते मला सापडलं. खेळ चालू झाल्यानंतर ज्याच्या मागे ते कार्ड पडेल त्याने ते घ्यावे व वर्तुळात जावे आणि मोठ्याने त्या कार्डचे चित्र वाचन करावे. उदाहरणार्थ हे चित्र असेल मग त्यामध्ये सर्व मुलांना म्हणायला सांगावे की मुलगा आंबा खात आहे. वाक्य शिक्षकांनी फळ्यावरती लिहावे. तसेच चित्र पुन्हा एकदा वापरावे. पण यावेळी वापरताना शिक्षकांनी सूचना सांगावे की आता या मुलाला एक नाव देऊन वाक्य सांगायचे आहे. याप्रमाणे खेळ पुन्हा सुरू होईल. यावेळी दुसरा मुलगा याप्रमाणे वाचेल की रोहन आंबा खात आहे. हे वाक्य शिक्षकांनी फळ्यावरती लिहावे व पुन्हा दोन्ही वाक्य शिक्षकांनी योग्य आरोह अवरोहासह वाचून दाखवावे आणि मुलांना मागे म्हणायला सांगावे. पुन्हा दुसरे चित्र राज्य असलेल्या मुलाला द्यावे आणि खेळ सुरू ठेवावा. याप्रमाणे प्रत्येक चित्रांची 2-2 वाक्य वाचून घ्यावीत. आणखी काही उदाहरणे पाहू. याप्रमाणे मुले वाचन करतील. झाडावर पक्षी बसला आहे. झाडावर चिमणी बसली आहे. बापरे केवढा मोठा साप. मला सापाची खूप भीती वाटते. या खेळाबरोबर आणखी एक गमतीदार खेळ आपण या ठिकाणी घेणार आहोत. टिक टिक टाइम स्टॉप. यात वर्गातील विद्यार्थ्यांचे पटानुसार योग्य तसे 3 ते 4 गट करावेत आणि आता या गटात एका वाक्याचे समान शब्दाचे 3-4 कार्ड बनवावे. म्हणजेच समजा एक वाक्य असे आहे मला चित्र रंगवायला आवडते. तर याप्रमाणे आपण वाक्याचे सुटे सुटे शब्द कार्ड बनवावेत. पण ते सर्व समान पाहिजेत. यानंतर प्रत्येक गटाला ही कार्ड वाटावीत आणि मुलांना सांगावे की 2 मिनिटं वेळ देणार आहे. 2 मिनिटं झाल्यावर टिक टिक टाइम स्टॉप म्हटलं की थांबायचं आणि ज्या गटाचे वाक्य बरोबर येईल त्याचेच वाक्य फळ्यावर लिहायचे व मोठ्याने प्रत्येक गटाने एकदा एकदा वाचायचे. ज्या गटाचा नंबर आला आहे त्याचे अभिनंदन करायचे. चुकलेल्या गटाला शिक्षकांनी योग्य तिथे मार्गदर्शन करायचे. याप्रमाणे कृती केल्यास नक्कीच हा अध्ययन स्तर पूर्ण होऊ शकेल व विद्यार्थ्याचे वाचन कौशल्य वाढू शकेल. धन्यवाद.